नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज या ठिकाणी आणत असतो। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला काय आपला, जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचा मान द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार कोणाला मिळाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पेशीद्रव्य आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एकाच शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तापी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, जगातील सर्वाधिक प्रदूषित ठरलेल्या नवी दिल्लीचा AQI किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 483 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती वेळ लागतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 8 मिनिटे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभारण्याचे लक्ष्य इस्रोचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2035 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, सौर ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणामुळे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे, कारण की खूप मेहनत लागते असे व्हिडिओ बनवण्यासाठी। तर प्लीज आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक डॅश डॅश कर्ज देते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए व्यापारी बँकांना आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी इंद्रसेना रेड्डी यांची नियुक्ती झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी त्रिपुरा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, टिपाई देवीचे प्राचीन मंदिर यवतमाळ जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पांढरकवडा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जनरल डायर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती किलोमीटर आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 12,754 किलोमीटर आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 इंटरनेटपासून जगात कोणत्या देशात सर्वाधिक लोक वंचित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चाड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग डॅश डॅश येतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मोठ्या आतड्यात येतो। प्रश्न क्रमांक 17 बघा, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिनी साजरा केला जातो?
तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 7 एप्रिल. काय 7 एप्रिल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोंदिया आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, डॅश डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, कोणत्या राज्याने गंगा डॉल्फिनला राज्य जलचर म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उत्तर प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा ही मॅक-मोहन रेषा आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत आणि चीन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, महाराष्ट्र शासनाची जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे? म्हणजे कोणती? वाल्मी. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जिल्हाधिकारी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, 119व्या स्थानावरून कितव्या स्थानावर भारताने इंटरनेट स्पीडच्या रँकिंगमध्ये घेतली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 47 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पुणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी K2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, हिरा व ग्रॅफाइट हे डॅश डॅश या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कार्बन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, हिमवृक्षालीसाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, पदाची सूत्रे ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सर्वांनी लाईक करायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात, पुन्हा सांगतोय, व्हिडिओ लाईक करून या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहात या ठिकाणी मला काय करायचं आहे, सर्वांनी कमेंट करून उत्तर द्यायचंच आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, भारताच्या NPCI इंटरनॅशनलने कोणत्या देशाच्या अल एतिदाह पेमेंटशी करार केला आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी UAE आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, एकत्रित आलेल्या डॅश डॅश 2 प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भागीरथी व अलकनंदा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, पुणे जिल्ह्यात नुकतेच एकूण किती महसूल उपविभाग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 8 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा, गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड हे ग्रंथ कोणी लिहिले? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महात्मा ज्योतिबा फुले आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, PV सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बॅडमिंटन आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35, इन्सुलिन या पाचक रसाद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणता अवयव करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्वादुपिंड आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा,
जपान या देशाने अंतराळ स्थानकावर डॅश डॅश हा बोलणारा रोबोट पाठवला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए किरोबो आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी चिपको आंदोलन कशाशी निगडीत होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वृक्ष आणि वन संरक्षण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 भारतातील कितीपेक्षा अधिक रेकॉर्डचा समावेश गिनीज बुक रेकॉर्डच्या नवीन आवृत्तीत करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 60 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा वायूच्या थरामुळे अतिनील किरणांची तीव्रता कमी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओझोन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तर बघा सोपा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर आपलं बरोबर उत्तर आहे.